रामराम शेतकरी मित्रांनो, हा आहे हायटेक 3201 ह्या व्हरायटीचा ज्वारीचा प्लॉट। हा साधारणतः 1 एकरचा आहे। ह्याची पेरणी आपण 26 नोव्हेंबर रोजी केली होती। त्या दिवशी पण आपण एक व्हिडिओ बनवून टाकला होता पेरणीचा। याच्यात आपण 4 किलो इतकं बियाणं वापरलं। ह्याच्या व्यवस्थापनाबद्दल पाहायचं झालं तर आपण पेरणी करते वेळेस 15-15-15 हा खत 60 किलो इतका वापरला होता आणि त्यासोबत 10 किलो युरिया ह्याच्यासाठीच की त्यावेळेस भरपूर प्रमाणात थंडी असल्यामुळे जर्मिनेशन चांगलं व्हावं म्हणून आपण 10 किलो युरिया वापरला होता। त्यानंतर 21 दिवसानंतर आपण ह्याच्यात एक 2,4-D ह्या तणनाशकाची फवारणी घेतली आणि दुसऱ्या पाण्यासोबत आपण 50 किलो युरिया, 1 किलो ह्युमिक ॲसिड आणि 1 किलो झिंक सल्फेट ह्याचा पण वापर केला होता। तर आता झिंक सल्फेट आणि ह्युमिक ॲसिड हे युरियासोबत कसं दिलं तर ते आपण व्यवस्थित कोटिंग करून दिलं होतं। त्याचा आपण व्हिडिओ टाकला होता गव्हाच्या खत व्यवस्थापनाबद्दलचा, तो आपण पाहू शकता। मी तुम्हाला तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। आणि एक 40 ते 45 दिवसानंतर आपण याच्यावर एक फवारणी घेतली होती, ती मावा आणि अळीसाठी। तर त्यात आपण इमामेक्टिन बेन्झोएट आणि कॉन्फिडॉर या 2 औषधाची फवारणी घेतली होती। बुरशीचा काही प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला नाही, त्यामुळे आपण बुरशीचं नाशक काय वापरलं नाही। सध्या हा प्लॉट निसवायच्या कंडिशनमध्ये आहे। एक 15 दिवसापर्यंत हा प्लॉट पूर्णपणे निसून जाईल आणि तिथून पुढे 1 महिन्यात हा प्लॉट काढणीसाठी तयार होईल। साधारणतः हा प्लॉट पूर्णपणे काढणीस तयार होण्यासाठी 110 ते 115 दिवस लागतात। तर पाहू शकता आपण हा अशा पद्धतीचा प्लॉट आलेला आहे। धन्यवाद।